सध्या मार्केटमध्ये खूप जास्त अन्नपदार्थामध्ये भेसळ होताना तुम्हाला दिसत असेल. विशेष करून पनीर तर खूप लोक आवडीने खातात आणि या पनीरमध्ये किंवा दुधामध्ये भरपूर भेसळ होतीये. तर आज आपण आपल्या कुटुंबाच्या हेल्दी आरोग्यासाठी हे पनीर घरीच बनवणार आहोत. मार्केट सारखं मऊ लुसलुशीत पनीर तुम्हाला सुद्धा पहिल्याच प्रयत्नात करता येईल. त्यासाठी सोप्या पद्धतीने पनीर कसं करायचं ते पाहूया. एका मोठ्या टोपामध्ये मी 1.5 लिटर एवढं हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध आता आपल्याला मंद गॅसवरती सुरुवातीला गरम करून घ्यायचंय. तोपर्यंत आपण दूध फाडण्यासाठीचं लागणारं मिश्रण तयार करून घेऊया. एका छोट्या वाटीमध्ये मी 2 चमचे एवढा लिंबाचा रस घेतलाय. लिंबाचा रसाच्या ऐवजी तुम्हाला जर व्हिनेगर वापरायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. लिंबाचा रस डायरेक्ट न वापरता यामध्ये 3-4 चमचे आपल्याला पाणी घालायचंय आणि चमच्याने याला थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आपलं हे लिंबाचं मिश्रण इथं बनवून तयार झालं. आता दूध सुद्धा एका साईडला गरम झालेलं आहे आणि या दुधाला आपल्याला साय अजिबात येऊन द्यायची नाहीये. त्यामुळे चमच्याने याला हलवत राहायचं आहे. तुम्ही अधूनमधून जरी हलवलं तरीही चालेल. आता दूध सुद्धा आपलं इथं तापलेलं आहे. याला थोडीशी उकळी सुद्धा आलेली आहे. तर आणखीन 3 ते 4 मिनिटं आपण याला असंच उकळून घ्यायचं आहे. म्हणजे हे दूध थोडंसं घट्टसर होतं. आता गॅसची फ्लेम सुद्धा इथं मंदच ठेवायची आहे. दूध उकळलं की ते छान दाटसर झालं की त्याचं पनीर सुद्धा छान घट्ट असं तयार होतं. चमच्याला असा एक दुधाचा थर लागला ना की समजायचं दूध घट्ट झालंय. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला लिंबाचा रस यामध्ये 1-1 चमचा असा पसरवून घालायचा आहे आणि लगेचच याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस चालू ठेवूनच जर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घालून दूध हे जर फाडून घेणार असाल तर जे तयार होणारं पनीर आहे ते पनीर खूप जास्त हार्ड तयार होतं. त्यामुळे गॅस बंद करायचा आहे. थोडं थोडं लिंबाचा रस घालायचा आहे. याला चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि दूध इथे आपल्याला फाडून घ्यायचंय. कधी कधी 2 चमचे लिंबाच्या रसात सुद्धा हे दूध फाटलं जातं आणि जर तसं नाही झालं तर तुम्ही यामध्ये आणखीन लिंबाचा रस वाढवू शकता. दूध बघा इथे आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे. गोळे गोळे तयार व्हायला लागलेत. अजूनही आपलं पनीरसाठीचं मिश्रण तयार झालेलं नाहीये. त्यामुळे आणखीन अर्धा चमचा लिंबाचा रस मी यामध्ये घालतीये. लिंबाचा रस घातल्यानंतर हलकं आपल्याला ह्याला हलवून द्यायचं आहे. दूध फाडण्यासाठी सुरुवातीचे 2 चमचे आणि नंतरचा अर्धा चमचा लिंबाचा रस म्हणजे मला 1.5 लिंबाचा रस इथं लागलेला आहे. कदाचित तुम्हाला यापेक्षा कमी लागू शकतो किंवा यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतो. हे पूर्णपणे दुधावरती अवलंबून असतं. आता आपलं पनीर बघा या पद्धतीनं तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पाणी आता वेगळं झालेलं आहे. आता खूप जास्त वेळ सुद्धा पाण्यामध्ये हे मिश्रण ठेवायचं नाही. लगेचच आपल्याला एका टोपावरती जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती एक असा पांढरा मलमलचा कपडा घालायचा आहे. यावरती आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ जर हे पनीर पाण्यामध्ये राहिलं तर ते कडक होतं आणि दुसरं म्हणजे लिंबाचा खूप जास्त याला आंबटपणा येतो. पनीर मधलं पाणी वेगळं करून घेण्यासाठी नेहमी आपण इथे सफेदच कपडा वापरायचा आहे. जर यामध्ये तुम्ही कलरचा कपडा वापरला तर पनीरला कलरच्या कपड्याचा रंग लागू शकतो. आता यावरती लगेचच थोडं थोडं असं पाणी घालून घ्यायचंय आणि हे पनीर स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. म्हणजे यामध्ये काही जर आंबटपणा असेल लिंबाचा तर तो सुद्धा निघून जातो. आता सगळा कपडा असा एकत्र करून घ्यायचा आहे आणि यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं पिळून घ्यायचंय. कपडा खूप जास्त गरम आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने याला पिळून घ्यायचंय आणि एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचंय. शक्य तेवढं पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे. आता चाळणीच्या खाली जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते पाणी फेकून न देता या पाण्यापासून तुम्ही कणिक मळू शकता. त्यामुळे चपात्या छान मऊ लुसलुशीत होतात आणि दुसरं म्हणजे डाळ भात शिजवण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरू शकता. यामध्ये व्ही प्रोटीन्स असतात. पनीर मध्ये थोडा सुद्धा आंबटपणा राहायला नको यासाठी एका टोपामध्ये मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा हा कपडा असा चांगला बुडवून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये जर काही लिंबाचा रस शिल्लक राहिलेला असेल, आंबटपणा असेल तर तो निघून जाईल. पुन्हा याला एकदा असं चांगलं घट्ट असं पिळून घ्यायचं आहे. जितकं शक्य होईल तेवढं सगळं पाणी यामधलं काढून घ्यायचंय. आता पनीर आपल्याला सेट करायला ठेवायचंय. त्यासाठी एका ताटामध्ये मी अशी ही चाळण ठेवली आहे आणि त्यावरती हा जो पनीरचा गोळा आहे तो छान असा दाबून प्रेस करून आपल्याला ठेवायचा आहे. यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जावं यासाठी वरती एक वजनदार वस्तू ठेवायची आहे आणि पनीरला आकार सुद्धा छान आला पाहिजे. त्यासाठी एखादा पसरटा चॉपिंग बोर्ड किंवा पोलपाट सुद्धा ठेवू शकता आणि वरती खलबत्ता किंवा असा पाटा ठेवला तरी चालेल. 1 तास आपल्याला हे पनीर सेट करायला ठेवायचंय. तासाभरानंतर वरचं सगळं वजन काढायचं आणि हा कपडा आपल्याला खोलून पाहायचा आहे. मध्ये आधी अजिबात खोलायचं नाहीये. पनीरला सुद्धा सेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. 1 तासानंतर जेव्हा तुम्ही हे खोलून पाहता तेव्हा त्यातलं सगळं पाणी हे सगळं निथळलेलं असतं आणि पनीरचा घट्ट असा गोळा तयार होतो. तर हा पनीरचा गोळा बघा अगदी मस्त गोलाकार असा सेट झालेला आहे आणि अगदी पांढरं शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असं आपल्या इथं पनीर बनवून तयार झालंय. 1.5 लिटर दुधापासून साधारण 300 ग्रॅम पनीर बनवून तयार झालेलं आहे. तर तुमचं दूध कसं आहे, घट्ट पातळ त्यानुसार वजन ठरणार आहे. त्यामुळे शक्यतो फुल क्रीम दूधच वापरा.
पनीर कट केल्यानंतर बघू शकता पनीरचा अगदी मस्त असा दाटसर असा गोळा तयार झालेला आहे. अगदी विकत पनीर मिळतं तसं पनीर आपलं बनवून तयार झालंय. याचे मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेतेय आणि बाकीचं जे पनीर आहे ते कसं स्टोअर करून ठेवायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता घरामध्ये असं मऊसूत आणि मलाईदार जर पनीर तयार होणार असेल तर विकतचं पनीर कशासाठी आणायचं? घरीच या पद्धतीनं असं पनीर तयार करून पहा. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुमच्यासाठी अगदी डिटेलमध्ये मी ही सांगितलेली आहे. आता जास्तीचं पनीर जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर एका डब्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये एक्स्ट्राचं पनीर आहे ते घालायचंय. पनीर बुडेल एवढं पाणी घालायचंय आणि त्यावरती झाकण ठेवून हे पनीर तुम्ही फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस ठेवू शकता. पाणी मात्र यातलं रोजच्या रोज बदलायचं आहे आणि जर तुम्हाला हे पनीर जास्त दिवसासाठी वापरायचं असेल म्हणजे 7-8 दिवसासाठी वापरायचं असेल तर पाणी न घालता हे पनीर असं डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकता. मग तुम्ही 7-8 दिवस सुद्धा वापरू शकता. घरामध्ये असं जर पनीर तुम्ही बनवून ठेवलेलं असेल तर अगदी आयत्या वेळेस तुम्ही पनीर मसाला, पनीर टिक्का किंवा पनीर पराठा सुद्धा लगेच बनवू शकता. रेसिपी अगदी साधी सोपी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत.